सप्तशृंगी गडावरील मंदिरात मोठी चोरी झाली आहे। सप्तशृंगी गडावरच्या मंदिराच्या नक्षीकामात सुमारे 22 किलो चांदीची तफावत समोर आल्यानं मोठी खळबळ निर्माण झाली आहे। 22 किलो चांदीचा अपहार झाल्याचा संशय व्यक्त होतोय। विभागीय आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश जारी करण्यात आले। आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मुकुल, एक खूप गंभीर आहे, सप्तशृंगी गडासारख्या एका मोठ्या देवस्थानामध्ये अशा चोरीचा प्रकार समोर येतोय। हो, या प्रकरणामुळे खळबळ उडालीच आहे। मात्र ही चांदी नेमकी कमी कशी आढळली याबाबत देखील अनेक तर्कवितर्क हे लावले जात आहे। जी जुनी चांदी होती ती चांदी आणि नवीन चांदी याच्यामध्ये साधारणतः 22 किलोची ही तफावत आढळून आलेली आहे। त्यामुळे आता देवस्थान ट्रस्टचा एकूण जो कारभार आहे तो कारभारच संशयाच्या भोवऱ्यामध्ये आलेला आहे। जिल्हाधिकारी त्याचबरोबर विभागीय आयुक्त यांच्या माध्यमातून देखील या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आलेली आहे। तहसीलदार पातळीवर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये चौकशीमध्ये नेमकं काय समोर येतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। गेल्याच काही दिवसापूर्वी सप्तशृंगी देवस्थान ट्रस्टचे काही विश्वस्तांमध्ये देखील उलटफेर झालेली आहे। नवीन विश्वस्त नेमण्याची देखील हालचाली करण्यात आलेल्या होत्या। त्यामुळे संपूर्ण या प्रकरणाची आता गंभीरतेने चौकशी केली जाणार आहे। नक्कीच या चौकशीमध्ये नेमकं काय समोर येतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। मुकुल, अपडेट घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।